रोज रोज तेच तेच पदार्थ उपवासाचे खाऊन कंटाळा आलाय, तर आज आपण बनवूया स्पॉन्जी आणि जाळीदार मऊ असा उपवासाचा डोसा. त्यासाठी 1 वाटी शाबू आणि 2 वाटी वरीचे तांदूळ 4 ते 5 तास भिजत घालून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आणि रात्रभर आंबवण्यासाठी हे असंच झाकण ठेवून ठेवायचं आहे. हवा असल्यास चिमूटभर सोडा घातला तरी देखील चालेल. आता आपण बटाट्याची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि थोडे भाजके शेंगदाणे घेऊन मिक्सरमधून हे जाडसर भरडवून घेतले आहे. बटाटा देखील उकडून स्मॅश करून घेतलेला आहे, तो त्याच्यामध्ये घातलेला आहे. थोडं मीठ आणि लिंबू पिळून 3 ते 4 मिनिट ही भाजी व्यवस्थित मंद आचेवर आपण परतवून घ्यायची आहे. यासाठी भाजके शेंगदाणे, खोबरे, आल्याचा तुकडा, हिरवी मिरची, थोडं दही आणि थोडी साखर आणि मीठ घालून हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. आता चटणीला फोडणी करण्यासाठी जर तुमच्याकडे जिरं चालत असेल तर जिऱ्याची फोडणी दिली तरी देखील. आता हे रात्रभर आंबवलेलं बॅटर त्यामध्ये मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून पॅनला तेल लावून पॅनमध्ये हे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. डोसा तयार होत आला की वरून तूप किंवा बटर लावून डोसा पलटवायचा आहे. मी पाहू शकता छान मऊ आणि जाळीदार डोसे तयार झालेले आहेत. उपवासासाठी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.